नाशिकमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। मात्र या घडामोडींमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय ठामपणे जाहीर केलाय। या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून तसेच आमदार किशोर दराडे यांच्याकडूनही गोकुळ गीते यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सातत्याने मनधरणी करण्यात आल्याची माहिती समोर येतेय। दराडे यांनी फोनवरूनही विनंती केल्याचे बोलले जात असून त्या संभाषणाची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची चर्चा आहे। मात्र सर्व राजकीय दबाव आणि मनधरणीच्या प्रयत्नांना न जुमानता गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। दरम्यान आता नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यात थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। नमस्कार भाऊ। नमस्कार, आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय, बोला। कुठे मी नाही पडलाय का हो भाऊ? मी बस करतो मग सांगितलं नाही काय काय मी बस करतो मग सांगितलं नाही कुठे? सांगा किती परवा नाही नाही, मला नाही काही सांगितलं। आमची चर्चा झाली। बर, कशासाठी? गणेश भाऊ म्हटलं का मला पक्ष काढला क्लिअर होता, मला पक्ष बोलते लोक पक्ष त्यांचं करा। भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे। आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय। मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते। ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही। मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं। तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे, अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे। उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल। अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका। उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली। हा, मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना, आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असं काही नाही। भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे। कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांचे पण कामं करायचे। जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे। तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता, आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे। मग आता द्या तुम्ही ती संधी, लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू, बस। अजून काय सांगू? जिथे कुठे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार, तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू। मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील। पद काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या। हे बघा भाऊ 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या। हे बघा ज्याच्या नशिबात भाग्य काय ती 22 तारखेला कळत। आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही। माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या। नाही नाही नाही, आम्ही कधी म्हणणार नाही असं, मी कोणाजवळ बोललो पण नाही। आम्ही ठरवलंय, म्हणजे मी गणेश दादाला आग्रह होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबवू शकत नाही। नाही भाऊ, जे हे बघा, नाही 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 असं नाही भाऊ, ही निवडणूक या प्रक्रियेत या गोष्टी चालणार। तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा, माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही 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 भाऊ ही निवडणुकीचा कालावधी नाही 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 असं नाही 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 चिखलपेट केलीच नाही, मी फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही। ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही, चालेल भाऊ, चालेल, ठेवू का?